सध्या उन्हाळा सुरू आहे आणि फार जास्त उकाड आहे, उष्णता फार आहे. अनेकांना उष्माघाताचे झटके येतात, त्यामध्ये अनेक जण जात आहेत. तर काय काळजी घेतली पाहिजे उन्हाळ्यामध्ये? काय खाद्यपदार्थ आपण टाळले पाहिजेत, कुठले खाल्ले पाहिजेत? बरोबर आहे. ह्यासाठी एक लक्षात घ्या की उन्हाळ्यामध्ये सनस्ट्रोक, हीटस्ट्रोक किंवा इतर जे त्रास होतात याचं मुख्य कारण तुम्ही उन्हामध्ये फिरू नका. उन्हामध्ये कष्ट केले, जर काही कष्टाची कामं केली किंवा ज्याला शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा व्यायाम केला तर हे त्रास होतात. त्यामुळं गरज नसताना उन्हात जाऊ नका. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी, कामधंद्यासाठी किंवा काही इतर गोष्टींसाठी जायचंच असेल तर डोक्यावर टोपी असू द्या किंवा छत्री वापरा किंवा अगदी शक्य असेल तर म्हणजे आपले कपडे हे फिक्कट रंगाचे आणि सैल असावेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे. प्रौढ व्यक्तींना या दिवसांमध्ये 3 ते 4 लिटर पाणी रोजच्या रोज घेणं आवश्यक असतं. आणि फक्त पाणीच नव्हे तर घामाबरोबर आपल्या शरीरातले क्षारही कमी होत असतात. आणि त्यामुळं ज्याच्यामध्ये क्षार असतात अशा गोष्टी म्हणजे लिंबू सरबत, शहाळं, कैरीचं पन्हं किंवा इतर जे कोकम सरबत, लस्सी अशा गोष्टी तुम्ही घ्यायला पाहिजे द्रव पदार्थ. तर एकूण 3 ते 4 लिटर द्रव पदार्थ आपल्याला जायला पाहिजेत आणि उन्हात जाण्याचं टाळलं पाहिजे. तरच आपण या गोष्टीपासून निश्चितच दूर राहू शकतो.